नमस्कार मित्रांनो, आपण आज बघणार आहोत 2020 ची पेपर 2 ची प्रश्नपत्रिका आहे आणि ही प्रश्नपत्रिका बघणार आहोत आपण सायन्सची. ओके, सायन्सची प्रश्नपत्रिका आहे. हा पेपर आहे 2020 चा आणि पेपर 2 आहे हा. ओके, सायन्सचा. सायन्सचे प्रश्न काय काय आलेले होते आपण 2020 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये ते पाहूयात. आणि जर तुम्हाला मॅथचे पेपर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. मॅथचे पेपर नक्कीच मी आपल्या YouTube वरती घेईल विथ एक्सप्लेनेशन. ओके, चला जास्त वेळ न घेता आपण सायन्सची प्रश्नपत्रिका चालू करूया. बघा, पहिला प्रश्न होता विद्युत प्रभार प्रति एकक वेळ म्हणजे काय आहे. त्याचं उत्तर आहे ए, विद्युत धारा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. मॅग्नेशियम +2 आयन मध्ये किती इलेक्ट्रॉन असते. तर त्याच्यामध्ये असते 10 इलेक्ट्रॉन. ओके, नेक्स्ट बघा. समधर्मी अवयवांमध्ये डॅश डॅश असते. तर समधर्मी अवयवांमध्ये कार्य सारखी आणि रचना वेगळी असते, पण कार्य सारखे असते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जर पृथ्वीवर वातावरण नसते तर दिवसातील प्रकाशाचा कालावधी कसा असता. वातावरण जर नसतं पृथ्वीवर तर दिवसातील प्रकाशाचा कालावधी हा कमी झाला असता. वातावरण नसतं तर प्रकाश आपोआप कमी झालेला असता. बघा, नेक्स्ट. अनुक्रमांक 2, 10, 18, 36 आणि 54 असणारे मूलद्रव्य डॅश डॅश आहेत. तर निष्क्रिय वायू मूलद्रव्य आहेत. किण्वाचे प्रजनन डॅश डॅश पद्धतीने होते. किण्वाचे प्रजनन कसे होते. कलिकायन पद्धतीने होते. 2020 ला एक हा प्रश्न कॅन्सल झालेला होता, त्यामुळे हा प्रश्न मी घेत नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी संयुग कोणते. तर याचं उत्तर आहे ए, साखर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. दृश्य केंद्र ही पेशीमध्ये ग्लुकोज विघटन डॅश मध्ये घडून येते. तर ग्लुकोज विघटन घडून येते पेशी द्रव्यामध्ये. ओके, नेक्स्ट बघा क्वेश्चन. हा क्वेश्चन मॅथमॅटिक्स वरती अवलंबून आहे. तुम्हाला याचे सूत्रपाठ पाहिजे. बघा, एक तरंग 2.5 सेकंदात 40 आंदोलने पूर्ण करतात तेव्हा तिची वारंवारता डॅश डॅश आहे. तर उत्तर आहे 16Z. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. 10 ग्रॅम हायड्रोजन भरपूर ऑक्सिजनचा सानिध्यात जाळला तयार होणाऱ्या पाण्याचे वस्तुमान डॅश डॅश असेल. किती असेल तर 18 ग्रॅम असेल. युरिया हे महत्वाचे खत डॅश डॅशने समृद्ध असते. तर युरिया हे खत नायट्रोजनने समृद्ध असते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक वस्तूचे पृथ्वीवर वस्तुमान 12 kg आहे. तर ती वस्तू चंद्रावर नेली तर त्या वस्तूचे वस्तुमान डॅश डॅश असेल. तर 2 kg असेल. ड्यूटेरियम या हायड्रोजनच्या समस्थानिकात डॅश डॅश असतो. काय असतो तर एक प्रोटॉन व एक न्यूट्रॉन असतो. एक प्रोटॉन व एक न्यूट्रॉन असते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. तर हे रसायन अनुवर्तनचे उदाहरण आहे. नेक्स्ट बघा. 1 सेमी नाभी अंतर असणाऱ्या बहिर्वक्रभिंगाची शक्ती किती. तर याचं उत्तर आहे बी, 100D. नेक्स्ट बघा. खालीलपैकी सर्वात कमी बंध लांबी कशातील असते. तर N2 नायट्रोजन मध्ये असते. लहान आतड्याच्या पचनाची क्रिया डॅश डॅश मध्ये होते. तर अल्कली माध्यमामध्ये होते पचनाची क्रिया. उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम डॅश डॅश यांनी मांडला. उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम मांडला आहे फ्लेमिंग यांनी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. ॲल्युमिनियम कार्बोनेटचे अचूक रेणुसूत्र डॅश डॅश आहे. ॲल्युमिनियम कार्बोनेटचे रेणुसूत्र आहे हे Al2CO3/3. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते संपादित लक्षण असून आनुवंशिक लक्षण नाही. तर याचं उत्तर आहे बी, डोक्याचा रंग किंवा मग शरीराचा आकार. हे आनुवंशिक लक्षण असू शकत नाही. ओके, आपल्या केसाचा रंग आणि डोक्याचा आकार हे दोन्ही याच्या उत्तर असू शकतात. याचं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जर 40 वॅटचा बल्ब 25 तास
वापरला तर वापरलेली विद्युत ऊर्जा डॅश डॅश आहे. तर याचं उत्तर आहे बी, 1 किलोवॅट एवढी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कार्बनचा अणुक्रमांक 6 आणि अणुवस्तुमान 12 आहे, तर 2.4 कार्बनचे किती अणू असतील? तर याचं उत्तर आहे ए, 1.2044 इंटू 10⁻23 एवढे अणू असतील कार्बनचे. ओके. नेक्स्ट बघा, दोन हाडे एकमेकांशी डॅश डॅशच्या मुळे जोडली जातात, तर अस्थिबंधामुळे जोडली जातात. अश्राव्य ध्वनीची वारंवारता डॅश डॅश असते. अश्राव्य ध्वनीची वारंवारता असते 20 हर्ट्झ पेक्षा कमी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, Na2CO3 हा डॅश डॅशचा क्षार आहे. हा आहे सौम्य अम्ल आणि तीव्र अम्लारी. हा आहे, याचं उत्तर आहे सी, Na2CO3 सौम्य अम्ल आणि तीव्र अम्लारी आहे. नेक्स्ट बघा, खालील अनावृत्ती बीजी वनस्पतीपैकी कशाला जिवंत जीवाश्म असे म्हणतात? तर झिंगो. याचं उत्तर आहे ए, झिंगोला म्हणतात जीवाश्म. ओके, जिवंत जीवाश्म. 54 किलोमीटर पर आवर हा वेग म्हणजे 15 मीटर पर सेकंड आहे. ओके. नेक्स्ट बघा, स्निग्ध पदार्थयुक्त खाद्यपदार्थ डॅश डॅश या प्रक्रियेमुळे खवट होतात, तर ऑक्सिडीकरणामुळे होतात. सजीवांच्या प्रजातीच्या किंवा जातीच्या नावामध्ये साधारणपणे डॅश डॅश पेक्षा कमी मुळाक्षरे नसावेत. 3 पेक्षा कमी मुळाक्षरे नसावेत. ओके मित्रांनो, हा होता सायन्सचा 2020चा प्रश्नपत्रिका. तुम्हाला जर मॅथ्सची प्रश्नपत्रिका पाहिजे असेल किंवा अदर कोणत्या क्वेश्चन पेपर्स पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. या अगोदरचे जुने प्रश्नपत्रिका घ्यावेत की नाही हा प्रश्न पडला आहे. 2018, 17 ह्या वर्षीच्या पण प्रश्नपत्रिका आहेत माझ्याकडे. तुम्हाला जर पाहिजे असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी नक्की शेअर करेल. थँक्यू.